की संपूर्ण जिल्हा परिषद साध्या वेशातल्या पोलिसांनी बनली होती. म्हणजे आम्हाला समजलं नाही की एवढं मोठ्या संख्येनं पोलीस काय येतात. आणि आमच्या एक सन्माननीय सदस्य बापूसाहेब शिंदे आहेत आमच्या बरोबर, त्यांचं आमच्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी त्यांच्या विरुद्ध काल मोठी तक्रार दाखल केली. सकाळी काल एकदा त्यांच्या विरुद्ध तक्रार झाली. ते स्वतः पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी पोलीस स्टेशनला मात्र जबाब दिला की मी पुन्हा मला कोणी अपहरण केलेलं नाही, मी माझ्या मर्जीनं माझ्या पक्षाबरोबर आहे. ती स्टेटमेंट दिल्यानंतर दुसरा गुन्हा 6:15 वाजता दाखल केला आणि त्याच्यामध्ये आमच्या 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 लोकांची नावं घातली. त्याच्यामध्ये 2 नावं आमच्या जिल्हा परिषद सदस्यांची होती, 2 नावं इतर होती. मांडवे, संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे सदस्य जे आमच्या बरोबर इथनं सकाळी आम्ही गेलो. त्यांना आतमध्ये जाताना त्याच्या अगोदरच सांगतो, कामेश कांबळे जे आमचे सदस्य होते त्याला मी आणि मकरंद आबा आम्ही लिफ्टमधनं वर घेऊन जात असताना माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी त्यांना हरवलं. तो म्हणला मला बोलायचं नाही, मी आबांच्या दादांच्या बरोबर मी जाणार आहे, एवढं स्पष्ट त्या कामेश कांबळेने सांगितलं. तरी बाबांनी त्याला दम दिला. बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषदच्या निवडणुकीशी संबंध नाही अशी सातारचे नगराध्यक्ष मोहिते आणि एक फिरोज पठाण नावाचा त्यांचा कार्यकर्ता, त्या तिघांनी मिळून मी त्याला कवळा भरला होता. असं मी त्याला मिटिंग धरलं होतं कामेशला. माझ्या मिटिंगनं सोडून त्याला उजव्या बाजूच्या वरांड्यामध्ये ओढत नेलं. तिथनं धरून मी आणि आम्हाने परत त्यांच्या मिटिंगनं सोडवून त्याला लिफ्टमध्ये आणलं. लिफ्टमधनं 4थ्या मजल्यावर आम्ही घेऊन गेलो. अगदी दरवाज्यातनं आतमध्ये आमच्या सगळ्या सदस्यांच्या बरोबर, तुम्हाला आमचे सदस्य सांगतील, आमच्या सगळ्या सदस्या बरोबर ते कामेश कांबळे जाऊन आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले. दुसरे जे 2 सदस्य आमचे खाली होते त्यांना आणायसाठी आबावरच थांबले. शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही खाली आलो. तोपर्यंत शिंदे साहेबांना लोकांनी सांगितलं की बसमध्ये बसणाऱ्या सदस्यांना सुद्धा आत सोडत नाही, त्यांची बस सुद्धा बाहेरच उभा केलेली आहे दरवाज्यावरची. शशिकांत शिंदे साहेब तिकडे बसकडे गेले आणि जे 2 सदस्य खाली होते अनिल देसाई आणि संदीप मांडवे त्यांना घेऊन मी वर आलो. मी वर आल्यानंतर 4थ्या मजल्यावर गेल्यावर बाबा जसं सांगतायत 101 साध्या वेशातले पोलीस त्या लिफ्टच्या समोर उभे होते. त्यातनं सुद्धा लिफ्ट पोलीस त्याला धरत होते आणि मी आमच्या 2 सदस्यांना घेऊन आबा आणि मी आम्ही दरवाजेपर्यंत गेलो. दरवाजापाशी अक्षरशः पोलिसांनी असं दांडकी आडवी लावली, काट्या आडव्या लावल्या. आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. 25-30 पोलीस आम्हाला मागे ढकलत होते. हे आणि मी पुढे होतो. आमच्या दोघांच्या मध्ये ते सदस्य होते, आम्हाला मागे ढकलत होते. 10 पोलीस एका सदस्याला ओढत होते. 10 पोलीस साधे वेशातले. तो मांडवे सदस्य आमचे ते सांगत होते अरे मंत्री आहेत 2, पण काही सुद्धा त्या पोलिसांवर परिणाम नाही. मला त्या झटापटीमध्ये मला इजा झाली, रक्त आलं, माझ्या हाताला काय लागलं मला त्या गडबडीत समजलं नाही. पण तरी सुद्धा दरवाजापर्यंत त्या संदीप मांडवेना अनिल देसाईनं आम्ही नेलं. पण ज्यादा परत त्या सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आले. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही दोघं, नितीन काका होते, आम्ही शशिकांत शिंदे साहेब होते, आम्ही 25 पोलिसांना बाहेर पडलो. म्हणून त्यांनी ज्यादा बाहेरच्या बाजूला उभे असणाऱ्या पोलिसांना बोलवलं आणि त्याने आम्हाला ओढलं बाजूला आणि आमच्या तावडीतनं ते 2 सदस्य त्यांनी घेऊन पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर तुम्हाला सत्ता पाहिजे होती तर लोकांनी कौल तर 37 मतांना आमच्या बाजूने दिला होता. पण आम्ही काही निवडणूक झाल्यावर हातात घातलेला नाही. आमचा तिघांचा हातात निवडणुकीच्या आधीपासून आहे. 2 राष्ट्रवादी तरी एकत्र लढल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही तडजोड करून त्रिपोल अलायन्स निवडणूक पूर्व इथे आम्ही केली. आमचे 37 सदस्य आपले निवडून आले. आमच्यातल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला, ह्यांच्यातल्या राष्ट्रवादीतल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला. ठीक आहे, त्यांच्यावर आता आम्ही पक्षांतर बंदाची कारवाई करू, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करू, त्यांचं सदस्यत्व रद्द करू, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जायची वेळ आली. काही लोकांनी सांगितले त्या सदस्याला की तुमचं सदस्यत्व जाऊ देत नाही. पण सगळंच काय आज जसं शासन त्यांचं मांडलिक झालं, पोलीस जसं त्यांचे घरगाड्यासारखं वागले भारतीय जनता पक्षाच्या, तसं न्याय जेवता आम्हाला न्याय दिल्याचा विश्वास आहे ना. आम्ही इथं न्याय मागू, कोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, पण ज्यांनी पक्षाचा आदेश मोडलाय त्यांच्यावर कारवाई करायचा आम्ही निश्चितपणे कोर्टाच्या न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पण आज मला एकच तात्पर्य सांगायचं आहे, आम्ही तरी सुद्धा 33 सदस्य इथनं गेलो होतो. 33 मतं जर आम्हाला पडली असती आणि नेलेले सदस्य ते
मतदान करायसाठी येत होते. म्हणजे तुम्ही लोकशाहीचा खून केलाय. लोकशाही मतदानापासून कुणालाही रोखत नाही, पण इथं मतदानाच्या दरवाजावर आलेला आपल्याला तर सगळ्याला नियम माहिती आहे. 100 मीटर पांढरी लाईन उडलेली असते निवडणुकीच्या वेळी. त्या पांढऱ्या रेषेच्या आत 5:30 वाजायच्या आत जर आपण माणूस उभा केला तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत मतदान घेतात. ह्यांच्या 100 मीटर नाही, आज अधिकारी बसले आणि ह्या दरवाजावर आम्ही नेऊन त्याला सोडले, तिथनं पोलिसांनी ओढून गेले. म्हणजे किती दादागिरी, किती मजुरी, किती सत्तेचा माज. आम्ही पण आहे ना त्या सरकारमध्ये मंत्री आहोत. मंत्र्याला जर जखम होती, दुसऱ्या मंत्र्याला जर तुम्ही त्यांना जर धक्काबुक्की करता, 2-2 मंत्र्यांना ओढता, म्हणजे तुम्हाला मंत्री असलेल्याचं सुद्धा तिथं समोर आपले त्याचं सुद्धा भान नाही. एवढे पोलीस मांडलिकत्व पत्करल्यासारखं भारतीय जनता पक्षाचे आज वागलेले आहेत. आम्ही आमच्या युतीच्या वतीनं या पोलिसांचा आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो. आणि समारोप करताना मी एवढं सांगेन, या प्रकरणाची सुरुवात आज भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती. निश्चितपणे आम्ही जास्त बोलत नाही, पण आज तुम्ही बघितलं असेल माध्यमांनी सुद्धा, आम्ही बाहेर आलो, निवडून आलेल्या लोकांच्या अंगावर गुलाल होता, पण चेहऱ्यावर सुटकी काळा होती. आणि आमचे लोक पराभूत झाले होते, पण वाघासारखी ताट मान करून आमचे सगळे घोषणा देत होते शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या. हा मर्द शिवसैनिक आहे, हा मर्द राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांच्या हातात सत्ता, आमच्याही हातात 2.5 वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते ना, पण असं कधी असलं गलिच्छ राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण मंत्री होतो. मी पण पालकमंत्री मागच्या वेळी आता आहे. अनेक निवडणुका झाल्या, मग का बरं आता बोलायचं नाही मला. हे विरोधात उभे होते आणि भाजपचा उमेदवार 2024च्या निवडणुकीला उभा होता. माझ्या मागल्यात आबांच्या माझ्या कशा नीत्या केल्या, नाहीतर काय निकाल लागला असता 2024च्या विधान लोकसभेचा ते कळलं असतं ना. ते विसरला तुम्ही. ज्या किती मतांनी निवडून आली भाजपची सीट लोकसभेला, 34,000. मग गावाल्यानं आम्ही रात्री 10 नुसते फोन केले, 10 मी 10 फोन केले असते, चित्र वेगळं दिसलं असतं. पण आम्ही आमच्या नेत्यांचा, आम्ही महायुतीचा धर्म पाळला. पण त्याची अशी जर परतफेड भारतीय जनता पक्षाकडनं होणार असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मगाशी सांगितलंय, मी उद्या दिवस मतदारसंघात आहे. रविवारी मुंबईला गेल्यावर माझ्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर सगळा इतके वृत्तांत घालेल. आबा सुद्धा मान्य सुमित्रा वहिनी साहेबांच्या कानावर हा इतके वृत्तांत घालतील. शशिकांत शिंदे साहेब, पवार साहेबांच्या सुप्रियाताईंच्या कानावरती हा इतके वृत्तांत घालतील. आणि निश्चितपणे जिल्ह्यात काय भूमिका घ्यायची हे आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू. पण एक वाक्यात मी सांगेन, भारतीय जनता पक्षाने नीचपणाचा आणि सत्तेची मस्ती कशी असती त्याचा कळस करून आज दाखवलेला आहे. हे लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पक्षाच्या या कृत्याचं उत्तर लोकशाही मार्गानेच त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न नंतर विचारा, आधी यांचं उद्या मग आम्हाला प्रश्न. आता आम्हाला बोलतील. आज सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. पालकमंत्री शंभूराजे देसाई, विक्रम पाटील, दिलीप काका आणि आम्ही जरा शांत सगळ्यांनी येऊन ही निवडणूक लढवत असताना जनतेने यशवंतराव चव्हाणांच्या आणि असलेल्या भूमिकेला पाठिंबा देऊन या सातारा जिल्ह्याने इतिहास घडवला. 37 सदस्य आमचे निवडून आले होते. सत्तेच्या माध्यमातून 4 सदस्य अनिश आणि दबावपोटी फोडण्याचा प्रयत्न केला. कालपर्यंत 33 सदस्य आमच्याबरोबर होते, आहेत, आजही होते. सत्ता मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा भाजपला यश येत नाही म्हटल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा उल्लेख केला गेला. ज्या सदस्याचा अपहार झाला सांगतात तेच सदस्य आमच्यावर मतदानाला आहे आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला ते त्यांच्याबरोबर होते. पोलिसांनी कुठला गुन्हा दाखल केला मला माहित नाही, पण नितीन काकांनी काल जाऊन वाईमध्ये त्या असलेल्या शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष सांगितले मला कुठल्याही प्रकारचा अपहरण झाला नाही. काल जेव्हा ते महाबळेश्वरला तक्रार करायला गेले, सांगायला गेले, तेव्हा त्यांना सांगितलं इथं तुमची निवेदन घेणार नाही, तुम्हाला वाईला जावं लागेल.
आणि आज या सभागृहामधून ज्या वेळेला 2 सदस्यांना घेऊन जातात ते महाबळेश्वरला नेतात, कारण महाबळेश्वरून परत यायला त्यांना भेटू नये अशा प्रकारचं पोलीस यंत्रणेने जे काम केलेलं आहे. ही निवडणूक भारतीय जनता पार्टी लोकशाही जिंकलेली नाही, ही निवडणूक प्रशासनाचा, बळाचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून केलेली आहे. कुठल्या नियमामध्ये बसतो? मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्याला मतदान देण्याच्या बाबतीमध्ये जर पोलिसांनी हरकत घेतली असेल तर आम्ही त्याच्यावर एफआयआर दाखल करणार, कोर्टात जाणार. मतदानाचा वंचित करण्याचा अधिकार कोणाला नसताना सुद्धा, म्हणजे अगदी तुरुंगात असलेला गुन्हेगार सुद्धा उमेदवारी करतो आणि त्याला मतदानाला पाठवतात. इथे गुन्हेगार नसताना लोकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मधून दिला नाही. भीती होती सत्ताधारी म्हणून. मला एवढंच सांगायचं आहे, यामध्ये पूर्णपणाने पोलीस यंत्रणेचा पूर्णपणाने बाकीकर झालेली आहे. हे एसपी असतील किंवा बाकीच्या सगळ्या प्रशासनाने एफआयआर दाखल करण्याच्या बाबतीमध्ये घाई केली. 2 मंत्री आणि सगळे सदस्य गेटवर गेल्यानंतर सुद्धा आज ज्या वेळेला त्यांना खेचून नेतात किती अधिकाराचा वापर करतात आणि त्याला कमी का काय? सभागृहामध्ये आमच्या सगळे सदस्य बघतात, महिला भगिनी वगैरे सगळे. कामेश कांबळे हा आमच्याबरोबर होता. त्या कामेश कांबळेला सगळे मंत्री, शिवेंद्रराजे असतील, सगळे आमदार असतील, त्या प्रक्रियेच्या आतमध्ये जातात. ज्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सुद्धा जायचा अधिकार नाही, त्या प्रक्रियेमध्ये जातात आणि त्यांना सांगतात तू मतदान केलं पाहिजे. काय करत होते कलेक्टर? तुम्ही तिथे प्रमुख होता ना, तुमच्या समोर अशा पद्धतीने केलं जात आहे. आणि तेवढंच नाही तर त्याचा हात वरती करण्यासाठी सरळ सांगता याचा हात वरती करावा, त्या दोघांना हात वरती करायला लावतात. आमचं मागणं आहे हे सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे. खाली असलेल्या उमेदवाराला, सदस्याला पळवून नेणं हे पण सदस्य पोलिसांच्या असलेल्या आतमध्ये एवढं धाडस दाखवतात म्हणजे यांना कायद्याची आणि सरकार आमच्या बापाचं नाही असं वाटायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीने केलेलं आहे मला वाटतं हा निश्चित आहे. हे रडीचा नाव आहे. कोर्ट कचेऱ्या आम्ही करू, जनतेच्या दरबारात सुद्धा जाऊ, पण ही सत्ता ज्या पद्धतीने मिळवण्यासाठी हक्काच आहे. सगळंच आम्हाला मिळालं पाहिजे, त्यासाठी वाटेल त्या तटाला जाण्याचा प्रयत्न. आमच्या सदस्य महिला भगिनी रडल्या, आक्रमक झाल्या म्हणजे हे कुठला प्रकार आहे? म्हणून ज्या पद्धतीने ह्या असलेल्या सरकारचा उपयोग करून, सत्तेचा उपयोग करून या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सत्ता मिळवलेली आहे त्यांना तर आम्ही डिस्क्वालिफाय करणारच, पण ही सत्ता उलटवण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावणार. आणि वेळ पडली तर न्याय मिळाला नाही तर हे प्रशासन असंच जर चालणार असेल त्या प्रशासनाच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल हा इशारा आम्ही देतोय. आणि मला वाटतं की आज जनता आमच्या बरोबर आहे, कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष हा आमच्या आघाडीचाच झाला असता हे त्रिवार सत्य होतं. पण रडीने हा डाव खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. परंतु पोलीस यंत्रणेने आम्ही पोलिसांवर सुद्धा एफआयआर दाखल करणार आहे, पोलिसांवर सुद्धा कोर्टात केस दाखल करणार आहे, पोलिसांवर पण करणार, जिल्हाधिकाऱ्यांवर पण करणार केस दाखल. तुम्ही ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आणि आमची मागणी आहे जे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळालं पाहिजे जिल्हाधिकाऱ्याच्या निवडणूक प्रक्रियेला आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्रिमाइस मध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि तशा प्रकारचे सगळे पुरावे घेऊन आम्ही कोर्टामध्ये लढाई तर जिंकू, पण रस्त्यावर सुद्धा जिंकू एवढा इशारा आम्ही देतो. आणि मला मगाशी एक सांगायचं राहिलं, शिंदे साहेब जसं म्हणले तसं पोलिसांच्या बळाचा मी वारंवार मगाशी माझं मनोबल सांगताना उल्लेख केलाय. पोलीस त्यांचे मी म्हटलं तसं गरगाड्यासारखं वागलेले आणि या पोलिसांचे प्रमुख या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करावं अशी सुद्धा आणि या ठिकाणी आज 2 मंत्री आम्ही या ठिकाणी करतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय आम्ही मंत्रिमंडळासमोर नक्की मांडू. पण लोकांच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, जिल्ह्यातल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना युतीच्या वतीनं पोलीस अधीक्षक तुषार दोशींना तात्काळ निलंबित करावं ही आमच्या आज या आमच्या युतीची या ठिकाणी मागणी आहे.
जरा ऐका. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची जी निवडणूक पार पडली. अरे जरा अपसात बोलू नका ना. या पुरोगामी सातारा जिल्ह्याला किंबहुना जो जिल्हा कैलासवासी चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्याच्या दृष्टीनं एक अतिशय काळाकुट्ट दिवस आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खरं तर या जिल्ह्यानं राज्याला नेतृत्व दिलं, देशाला नेतृत्व दिलं आणि दुर्दैवानं आज या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं आसुरी सत्ता मिळवण्याचा जो प्रयत्न झाला, हा जिल्ह्याच्या राजकीय जो इतिहास आहे, या इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय घृणास्पद प्रकारे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खरं तर या जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय संघर्ष झाले, अनेक पक्ष पूर्वी होते, आज जसे तसे पूर्वी होते. अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, या जिल्ह्याला विकासात्मक दिशा देण्याचं काम केलं. त्याच सातारा जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं जे याच्यापूर्वी कधीही घडलं नाही, कधीही नाही, म्हणजे तुम्हालाही पत्रकारांना कल्पना आहे की अशी घटना याच्यापूर्वी या जिल्ह्यामध्ये कदापिही घडली नाही. ती घटना आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे राजकारण आज या ठिकाणी केलं, त्यामुळे या जिल्ह्याची मान शर्मेनं खाली गेली असं म्हणलं तर वावगं होतं. खरं तर आमची मेजॉरिटी होती. लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं आणि दुर्दैवानं आज मेजॉरिटीचा विचार न होता पोलीस बळाचा, प्रशासनाचा प्रचंड वापर करून, म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही राज्याचे दोघं मंत्री आहोत, खासदार आहेत, आमदार आहेत, आम्ही एवढी मंडळी जबाबदार तिथं असताना सुद्धा प्रशासनानं आमच्या सारख्यांवर दांडगावा करावा, याच्यासारखं दुर्दैव असूच शकत नाही. यासाठी काय केलं पाहिजे आपण? यासाठी म्हणजे आजची ही घटना माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे वाटतं, या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला ही घटना बिलकुल आवडणार नाही. या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस आजच्या या निवडीचा निषेध करेल अशा पद्धतीचं कार्य आज या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे मेजॉरिटी आमची असताना खोटे नाटे गुन्हे दाखल केले. बर मला सांगा, ज्या व्यक्ती अब्स्कॉन्डिंग आहे म्हणले, ती व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन सांगते समक्ष इन कॅमेरा, स्वतःच्या लेखी हातानं निवेदन लिहिते, देते. ही घटना पहाटे 5:30 आणि पुन्हा 6:15 त्याच पद्धतीचा दुसरा गुन्हा हा दाखल केला जातो आणि तो अपहरण करून खून करणे अशा पद्धतीचा गुन्हा हा दाखल केला गेला. आणि जे आमचे सदस्य होते त्या सदस्यांना मतदानापासून जाणीवपूर्वक प्रशासनाला आणि पोलिसी बळाचा वापर करून आमच्या लोकांना मतदान करू दिलं नाही. हा लोकशाहीचा घडा घोटण्याचा प्रकार ते आज या जिल्ह्यामध्ये घडलं आणि मला खात्री आहे हा जिल्हा, या जिल्ह्यानं देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता योगदान दिले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या अनेकांनी बलिदान दिलं आणि या
राज्याचं सुद्धा नवमहाराष्ट्र निर्माण करण्याकरता सुद्धा या जिल्ह्यातल्या नेत्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये हा प्रकार. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.